हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 7 आणि हा लास्ट क्वेश्चन आहे क्वाड्रिलॅटरल वरील सिमिलॅरिटी बेसवरचा सम. बघा, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. पॉइंट E इज ऑन साइड BC. लाइन D इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. हा quadrilateral ABCD is a parallelogram. Point E on BC. Line D intersect ray AB in point T. हे दिलेलं आहे. Show that D into B, DE into B is equal to CE into T. अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला मी तेच सांगितलेलं आहे की असं जर का प्रॉडक्ट ऑफ टू साइड इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ अनदर टू साइड असं जर असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. दुसरं काहीही नाही. खूप सोपा प्रश्न आहे पण दिसायला अवघड आहे. आणि जे देतात आपल्याला काय करायचं गेलं, आपल्याकडे काहीच नसतं, आपले खिसे खाली असतात. ते देतात त्याचा आपण उपयोग करायचा. आपल्याला मिळालेल्या गोष्टीचा उपयोग करता येत असेल तर असे प्रश्न करणं एकदम सोपं. मिळालेल्या गोष्टीचा उपयोग करता आला पाहिजे म्हणजे प्रूफ सोपं. बघू ना काय दिले. पहिल्यांदा नेहमीच आपली पद्धत अशी आहे की फर्स्ट सेंटेन्स फ्रॉम गिवन A, B, C, D is parallelogram. असं कोण सांगतं? अहो गिवन आहे, ते आम्हाला दिलेलं आहे, ते आम्ही घेतो, आता त्याचा आम्ही उपयोग करणार आहोत. मग याच्या काय सर्व साइड कसे असतात? पॅरलल. अपोजिट साइड्स आर पॅरलल. मग आपण काय करूया? AB. Therefore, AB parallel to CD. लिहिणार काय? Opposite sides of parallelogram ची अशी साइन करतात. शॉर्टकट लिहिले, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहू शकता. ठीक. आता जर हे दोन पॅरलल आहेत तर मग हा AT पण पॅरलल आहे DC ला. Therefore, AT parallel to CD. इकडे आपण लिहूया ABT. ठीक आहे. And transversal DT. इकडे लिहूया आपण काय लिहिणार? काहीच लिहिणार नाही ह्याच्याबरोबर. आणि इथे येणार A', B', T. आता इथे जर ट्रान्सव्हर्सल झालेले आहे म्हणजे आपल्याला माहित आहे पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हा खालच्या बाजूला आहे तर वरच्या बाजूला, याला म्हणतात अल्टरनेट. मग आपण काय करूया? यामध्ये पहिले हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होईल. मग इथे लिहिणार अँगल. हा वाचायचा आहे मला CDT. CDT इज इक्वल टू CDT. आता असणार ATD. अँगल ATD मोठा अँगल. आता हाच अँगल आपण शॉर्ट मध्ये पण वाचू शकतो. इथे लिहूया आपण अल्टरनेट अँगल टेस्ट. कन्व्हर्स घेऊया. मग हा पण अँगल कसा वाचणार? CDT आहे तो CDE घेऊया.
therefore angle CDE is equal to angle BTE. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आपण आता करूया इन ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, सॉरी सिमिलर दाखवायचे. इकडे लिहूया इन ट्रायंगल. जे नाव एक अँगलला आहे तेच स्टँडर्ड ट्रायंगलला द्यायचं. काय नाव? ट्रायंगल CDE अँड इथे सिमिलर लिहायचं ना, बरेच लोक लिहितात. अँड ट्रायंगल BTE. यामध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, हे पहिले इक्वेशन म्हणतात. म्हणजे इथे फक्त ट्रायंगल काढून पुन्हा अँगल लिहायचं. अँगल CDE कॉन्ग्रुएंट म्हणा, इक्वल म्हणा, काही म्हणू शकता. ट्रायंगल BTE कडे म्हणूया फ्रॉम 1. या 1 इक्वेशन वरून आम्ही असं लिहितो आहोत. ठीक आहे. अजून एक पेअर लिहायची आपल्याला. बस एक पेअर लिहिताना आपण अजून कोणतं लिहूया? व्हर्टिकली अपोजिट. हा एक आणि हा एक. मग अपोजिट अँगल कोणता आहे? ई. मग हा ई अँगल वाचायचा आहे. मग डी कडून वाचा. DEC अँगल DEC म्हणजे ई मध्ये आला. मग आता इथे बघा दुसरं, तिसरं आणि पहिलं. तसंच याचं आहे ना, हे सेकंड, थर्ड आणि मग फर्स्ट. अशा प्रकारे वाचायचं. मग अँगल DEC इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट म्हणूया T अँगल TEB. हे कोणते अँगल आहे? अपोजिट. व्हर्टिकली अपोजिट. व्हर्टिकली अपोजिट अँगल. विद्यार्थ्यांनो, वेळ आणि जागे अभाव मी शॉर्टकट मध्ये लिहिले, तुम्ही पूर्ण वाक्यात घ्या. मग काय झालं बघा, या दोन ट्रायंगल मध्ये ह्या 2 pairs of angle are congruent, therefore triangles are similar. Therefore triangle CDE similar triangle BTE by a test of similarity. झालं. दोन्ही हे सिमिलर झाले. आता हे सिमिलर झाले, करस्पॉन्डिंग साइड लिहायच्या. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. म्हणजे द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल. रेशिओ पाहिजे CD अपॉन BT. इथे लिहिणार CD अपॉन BT इज इक्वल टू DE अपॉन काय येणार बरं? DE अपॉन T इज इक्वल टू CE फर्स्ट आणि थर्ड. CE अपॉन B. इथे म्हणूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपल्याला काय पाहिजे? DE पाहिजे. कुठे D? यामध्ये D आहे, यामध्ये B आहे. म्हणजे हे दोनच रेशो आपण आता खाली घेऊया आणि मग त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू की आपलं काम संपलं. किती सोपं आहे बघूया. हे दोन रेशो घ्यायचे. देअरफॉर असं म्हणू. इथे पण म्हणतो देअरफॉर. इथे लिहिणार मग DE अपॉन TE इज इक्वल टू CE अपॉन BE. बघा मग इकडे आपल्याला काय पाहिजे? DE इंटू B. त्याने याला मल्टिप्लाय करूया ना. मग यांना काय येणार? DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हेन्स प्रूव्ह. झालं की प्रूव्ह. एकदम सोपं आहे ना. ट्राय करायचं. नेहमी असं क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडनं पण करतात
झालं विद्यार्थ्यांनो? बघा, खूप यापैकी 1-2 प्रश्न निश्चित येतात. 1.3 जास्त भर द्या आणि चांगले मार्क मिळवा. ठीक आहे. ह्याच्या पुढे मी काय सांगणार आहे तुम्हाला माहीत आहे. एकदा जर विसरला असाल तर सांगून बघतो. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा किंवा कॉमेंट्स टाका. बाय विद्यार्थ्यांनो, बाय.